ट्रॅकला आपण बघू शकता पहिला षटक हाताळण्यासाठी तयार आहे गोलंदाज निखिलच्या हातात चेंडू समोर आहे जितेंद्र जीतू आहे स्ट्राइकला पहिला बॉल जीतू यांच्यासाठी थोडासा खाली राहिलेला आहे थोडा लो बाउन्स मात्र इथे बघायला मिळतोय पहिलं षटक या ठिकाणी जे सुरू आहे जीतू या ठिकाणी आपण नक्कीच बघतायत या बॅटचा बॉलचा पाय रिवर्सचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे बॉलला पाठवले घालीन लोटांगण वंदिना चरण डोळ्यांना पाहिले फटके तुझे तोमेव लारा तोमेव ब्रँडमन असा होता हा चौकार 4 धावा पहिल्या मध्ये जितू यांच्या फटक्यामध्ये चांगला खेळाडू जितू पठा प्रीमियरचा रायझिंग स्टार पुन्हा एकदा कव्हरला बॉलला पाठवलेला आहे खूप चांगला फटका बॉल चाललाय कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार मेजर अतुल फौजी यांच्या वतीने मात्र प्राइज आलेले आहे ते मात्र जितू यांच्या सलग 3 चौकाराला 500 रुपये आणि मारलाय हा फटका ऑन साइडला बॉलला पाठवलंय जितू यांनी सीमारेषा आतमध्ये रोखलेला चेंडू तिथे आहे आणि धावसंख्या जर पाहिली गेली धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 10 धावा धावसंख्येमध्ये अंकित केल्या जात आहेत पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे धावसंख्या असेल ती 10 धावा जितू मात्र स्ट्राइकला आहे 4 बॉल मध्ये 10 रन्स मध्ये जितू खेळतायत नो लुक शॉट खेळायचा प्रयत्न केला जरूर आहे तिथे एक सिंगल मात्र प्राप्त केली जाते 1 धाव इथे पहिले मिळाली धावसंख्या मात्र पुढे सरकतीये धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 11 धावा धावफलकामध्ये पहिल्या षटक या खेळ सुरू असताना आपण पाहतायत रणजिताला स्ट्राइकला आलाय रणजित देखील चांगली क्षमता आहे रणजित म्हणजे या सरपंच किंगचा बाहुबली आहे ज्याची बॅट ए मधून जर बॉल आला तर खूप लांब जातो असा हा बाहुबली मैदानामध्ये ओपनिंगला आलेला आहे पहिल्या 5 बॉल मध्ये धावसंख्या आपण पाहत आहेत ती 11 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत गोलंदाज तयार बॉलिंग मध्ये मात्र यावेळेस बॉल जर पाहायला गेला बॅट पर्यंत बॉल येताना पाहायला मिळाला नाहीये अप्रतिम चेंडू जो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय पहिल्या क्रमांकाचा षटक मैदानामध्ये या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकाने धावसंख्या जर पाहिली गेली 11 धावा धावफलकामध्ये बघायला मिळत आहेत 11 ऑन बोर्ड लॉस ऑफ 0 धावसंख्या आपण पाहिली गेली तर 11 धावा झाले धावफलकामध्ये दुसरा षटक घेऊन गोलंदाज जर पाहायला गेल्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळते बॉल इन ट्रॅकला
बघत कशा प्रकारे या ठिकाणी खेळ तो पाहायला मिळतोय. 11 धावा धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहे. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅकला. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल जर पाहिला गेला एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे टिपला झेल आणि बॅटर बाद. नक्की आपण बघताय धावसंख्येमध्ये नजर टाकली गेली. अगदी धावपलकामध्ये 11 धावा धावपलकामध्ये पाहायला मिळतात. एक गडी बाद आहे. समीरचा मात्र दुसरं षटक या ठिकाणी हाताळलं जाते. बघत या ठिकाणी काय केलं जाते मैदानामध्ये. ऑनसाइड मध्ये बॉल यावेळेस खेळला गेलाय. तिथे शतक बॉल पर्यंत आले गेलेत. सिंगल प्राप्त होतीये. एक धाव तिथे मात्र प्राप्त होतीये. धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. स्कोर कार्ड मध्ये जर पाहिलं गेलं 12 धावा धावपलकामध्ये बनवल्या गेल्यात. यात आता बॅटिंग साठी जर पाहिलं लेफ्टी बॅटर आहे ते रणजित. यावेळेचा बॉल जर पाहिलं गेलं वाईट बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी त्याला बघायला मिळतोय. खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा खराब बॉल, व्हाईट बॉलचा इशारा लगातार व्हाईट बॉल. कट कॉपी पेस्ट. 14 धावा धावपलकामध्ये. समीर मात्र बॉलिंग मध्ये आहेत. या स्पर्धेचे आयोजक बॉलिंग करतायत. किने एकदा लगातार 3 इडियट्स व्हाईट बॉल. नक्की महाबळेश्वर मध्येच काही सीन झालेत 3 इडियट्सचे. 3 व्हाईट बॉल लगातार. आता 4 वाईट टाकलेले. दे धमाल होती आहे कमाल. धावसंख्या 16 धावा. रणजित यांना काहीच करावं लागत नाहीये. रन येत आहेत खूप सहजरित्या. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये खेळला गेलाय. त्याचे शतक बॉल पर्यंत आले गेलेत. नो मॅच लाईन मध्ये चेंडू मात्र बघायला मिळतोय. आता काय घडते. धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. स्कोर मात्र पाहायला मिळाला आता बोर्डला. धावसंख्या जर पाहिले गेली 17 धावा झाले धावपलकामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. 1 बाद 17 धावा. सरपंच किंग 11.
चांगला बॉल या ठिकाणी असणार आहे. सिंगल मात्र या ठिकाणी प्राप्त होतीये. 1 धाव आली आणि धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. स्कोर कार्डमध्ये नजर टाकली गेली तर 18 धावा झाले धावफलकामध्ये. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी जे आपल्याला बघायला मिळते. लेफ्टी बॅटर रणजित आहे. द बॉल इन ट्रॅकला. ओहो ये देखिए स्लॉट में गेंद लगा दिया बाहुबली सिक्सर. रंजीत 6 रन. बॉलर आहेत समीर. धावसंख्या काय आहे? धावसंख्या आहे 24 आणि ते बॉलर आलेत ओमकार खंडाळे. असा फटफटीत शॉट मारलाय आणि ते 1 धाव काढले आणि एका धावाने समाधान मानावं लागेल आणि ते धावसंख्या झाली होती 25 आणि 1 बाद झाला. तर मी काय करू? कोण बघते? जाऊ दे ना. कुठं? आणि हा मोठा फटका मारायचा प्रयत्न पण तिथे अडकून पडले आहेत रणजित. खूप चांगली गोलंदाजी करतायत ओमकार. आणि हा दुसऱ्या बाजूला शॉट मारलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न पण नाही. 2 धावांनी समाधान मानावं लागेल आणि धाव संख्या जाते ती 27च्या घरामध्ये. फलंदाजी खूप चांगली चालली आहे आणि असा जोरदार मारले आणि हा पंचांचा निर्णय चौकार. आणि धावसंख्यात वाढ. धावसंख्या जाते ती 31च्या घरामध्ये. खूप चांगले शॉट मारतायत रणजित. आणि हा परत वरूनचा असा उडवलाय आणि हा पंचांचा निर्णय चौकार.
धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते ती 35च्या घरामध्ये. रणजित कधीपासून चौकारच मारताय. आम्हाला 6 पाहिजे. 6 आणि हा मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि ते ओव्हर समाप्त. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 35 धावा धावफलकामध्ये. एक बाद आहे आणि 35 धावा असेल धावफलकामध्ये. शेवटचे 6 बॉल आता बाकी आहेत. बघायचं आता कशा प्रकारे खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 35 धाव्याची नोंद धावसंख्येमध्ये बनवली जातीये. ओमकार एका बाजूने आहे तर शशीधर पाहिलं गेलं एका बाजूने खेळताय. शशी आहे तर दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं रणजित देखील या ठिकाणी खेळताना ते दिसत आहेत. सरपंच किंग 11 संघ वेळ वाचवा विनंती आहे. 12 वाजून 5 मिनिट झाले मित्रांनो. हा सामना फक्त तिसरा सामना म्हणजे कालचा आपण एक सामना पहिला घेतला त्यानंतर फक्त 2च सामने कव्हर झालेत आजच्या शेड्यूल मधले. त्यामुळे विनंती वेळ वाचवायचा आहे. गोलंदाज आहे शेवटच्या षटकामध्ये समोर आहे शशी. शशी आले आणि शशीची बॅट यावेळेस जर पाहिली गेली मोठी तळपली आहे आणि शशींना यावेळेस जावं लागेल पाठीमागे. शशी घावले. शशी बाद झालेत. मोठा झटका म्हणावा लागेल. पोपट मांढरे आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये. पहा एक शांत असं वातावरण झालेलं आहे आणि कारण की दोन्ही संघ जर पाहिलं गेल्या ठिकाणी यावेळेस काय बॉल राहिले. हा दांडी गुल आहे मधूनच गेली आहे म्हणावं लागेल. आता इधर से निकली कैटरीना उधर से निकली दीपिका और बीच में से गए सलमान खान. हो गई गलती. गुल हो गई दांडी. खूप चांगला एसके कमांडोज. पहिल्या बॉलवर शशी सरांना बाद केले आणि त्यानंतर पोपट आले होते. पहिल्याच बॉलवर परत पवेलियन गेले आहेत. खूप चांगला एसके कमांडोज. आता पुढच्या बॉलवर काय होईल आणि हा मागच्या बाजूला मारायचा प्रयत्न आणि तिथे एकच धाव मिळेल. आणि मागच्या वेळेस सामना करत होते प्रकाशचा सामना करत होते विशाल ज्याने आत्ताचा शॉट मारला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते ती 36च्या घरामध्ये.
असा जोरदार फटका मारायचा प्रयत्न, पण तिथे अडकून फसलेले आहेत. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाते 36च्या घरामध्ये आणि 3 बाद. आणि असा विकेट किपरच्या वरनं गेलाय बॉल आणि इथं एकच धाव मिळेल आणि ते बाद झालेले आहेत. विशाल प्रकाश यांनी 3 विकेट काढल्या त्यांच्या एका ओव्हर मध्ये. आणि असा हा जोरदार फटका मारलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण उपलब्ध आणि इथं एक धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण पूर्ण. आणि इथं धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाते ती 37च्या घरामध्ये. नक्कीच इशिका 37 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर कॉमेंट्री करताय तुम्ही. 38 धावांचं या ठिकाणी आवश्यकता विजयासाठी आता असणार आहे. 38 झाले गेलेत आणि विजयासाठी 39 धावांचं 38 झालेत सरपंच किंग 11 संघाचे. पॉईंट टेबल करण्याचं टाकूयात आपण. एक पॉईंट टेबल दाखवा, आम्हाला शो करा. पॉईंट टेबल आहे मित्रांनो, पहिल्या नंबरला शो केले आता इथे सरपंच अमोल कांबळे 11 हा संघ पॉईंट टेबलला अव्वल आहे. 6 मॅच मध्ये 5 जिंकलेत. मांडदेवी ॲथलेटिक 2 नंबरला आहे, 5 मॅच 4 जिंकलेत. सरपंच किंग 11 संघ 4 पैकी 2 जिंकलेले आहेत. वस्ताद 11 4 नंबरला. शिवतेज बॉईज संघाचा मागाचा पराभव त्यांना खूप महागात पडणार आहे. 6 नंबर क्रेझी लायन, 7 नंबर SP सुपर जायंट. SK कमांडो संघाची प्रवास मला वाटतं इथे संपलेला आहे. SK पण आहे जिवंत अजून. SP सुपर जायंट्स आहे रेस मध्ये. 4 संघ जिवंत आहेत, वस्ताद, शिवते, क्रेझी आणि SP. त्या सगळ्यांनी 2-2 मॅच जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे सरपंच किंग संघ हा सामना जर जिंकला ते देखील त्यांच्या यादीत जाणार आहे. आता ते बघायचं यानंतर काय घडणार दिवसभरामध्ये. प्रकाश तयार असेल आता. पहिला बॉल यावेळेस जर बघितला गेला अतिशय चांगला बॉल मात्र बघायला मिळतोय.
एसके कमांडो संघ विशाल मात्र बॉलिंग मध्ये आहेत. एक धाव तिथे मात्र पाहायला मिळते. एक सिंगल आली. यावेळेचा बॉल जर पाहिला कव्हरला खेळला गेलाय. त्याचे क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस टिपला जेल फलंदाज बाद. कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे गोलंदाजाचं. अतिशय चांगलं षटक मात्र म्हणावं लागेल. 3 बॉल टाकले गेले विशाल यांनी. 3 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं केवळ 1 धाव खर्च केली आणि विकेट देखील प्राप्त केली. ती देखील ओपनिंग फलंदाजाला या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन विशाल यांचं आपण नक्की बघतायत. विकी मात्र स्ट्राईकला आपण नक्कीच त्यांना बघू शकता. नॉन स्ट्राईकला आहे प्रकाश. एसके कमांडर संघ जर पाहिलं गेलं 1 धाव धावपलकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी मात्र माफक आव्हान आहे 40-39 धाव्यांचं. अपरकट केला यावेळेस क्षेत्ररक्षक पॉइंटचा. ओहो प्रयत्नांची परिकाष्ठा. प्रयत्नांना 100% नक्की टाळ्या वाजतील आणि खूप चांगला झेल टिपायचा प्रयत्न केला. चांगली डायव्ह मारली. हनुमान उडी मारली होती तिथे. धावसंख्या मात्र बघायला मिळते अवघ्या 2 धावाच केवळ झालेल्या आहेत धावपलकामध्ये. मोठा फटका पुन्हा एकदा मारलाय कॅप्टन आणि आता दोघात मिस्टर अंडरस्टँडिंग झालेली आहे. मात्र पहिलं षटक अतिशय चांगलं टाकलेलं आहे. हा सामना महत्वाचा आहे एसके कमांडो संघाला. जर हा सामना ते पराभूत झाले तर या स्पर्धेच्या बाहेर जाणार ते. त्यांना परत उगवायची संधी नाही. बघायचे आता पहिला षटक त्या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या मात्र बघायला मिळते ती बोर्डला. 3 धावा झाले धावसंख्येमध्ये. याचबरोबर षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकानंतर अवघ्या 3 धावा धावसंख्येमध्ये झालेल्या आहेत. एक पहिल्या षटकाचा खेळ संपला पहा. केवळ 3 धावा. आता बॉल बाकी 18 बॉल आणि विजयासाठी जर पाहिलं गेलं अजून देखील 36 धावांची गरज. फक्त 3 धावेचं षटक टाकले पॉवर प्लेचं. कौतुकाची स्थाप द्यावी लागणारे गोलंदाजाला. गोलंदाजीसाठी आले गेले आता पोपन मांढरे यांना आपण बघू शकता. दाखल झाले गेले बॉलिंग ट्रॅकला. काय काय तर बघूयात. या वेळेचा बॉल जर पाहिला गेला कुटप्प्याचा बॉल होता. सरप्राईज बाउन्सर टाकला तिथे. ऑफ साईडला बॉल मारलाय. ऑफ साईडला बॉल मारला आहे आणि त्यानंतर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा यावेळेस बॉल जर पाहायला गेला रिवर्सचा फटका तिथे नक्कीच बघायला मिळालाय. सिंगल केला ते प्राप्त. 1 धाव. धावसंख्या मात्र या ठिकाणी पुढे जातीये.
स्कोर जर बघितला गेला धावसंख्येमध्ये 6 धावा बनवलेल्या गेल्यात. एसके कमांडोज 6 रन्स ऑन बोर्ड, एक गडी बाद असताना आपण नक्की बघतायत. पुलचा फटका और क्या कर रहे थे फील्डर भाई, क्या कर रहे थे आप वहां पे? कुछ यहाँ पे सर थे लेकिन सर ने कैच छोड़ दिया. सर वाटलं आतापर्यंत माझ्याकडे बॉल नाही आला तर आता काय येईल, तो अचानक आला. कॅच त्यांनी सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. मात्र धावफलक 7 धावा. काय झालंय एसके कमांडो संघाला, आज त्यांचा दिवस नाही दिसत. हा चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. प्रकाशच्या बॅटमधून बॉल पॉइंट मध्ये आहे आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. मिळाला एक पॉवरफुल शॉट. चौकार मात्र या ठिकाणी या बघायला मिळतो. या चौकाराबरोबर धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 11 धावा धावफलकामध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. ओ ये देखिए, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, षटकार देख. 6 रन. चांगला फटका यावेळी नक्की बघायला मिळते. या षटकाराने धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळते. 17 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे. एसके कमांडोज टीमच्या खात्यामध्ये झाले त्या 17 धावा. चांगलं षटक चाललं होतं, मात्र पाठीमागच्या 2 बॉलला प्रकाशची बॅट तळपली. 10 धावा वसूल केल्या. पुन्हा एकदा हवाई फायर केलाय, बिग हिट केलाय आणि क्षेत्ररक्षकांना किती कॅच सोडलेला आहे. कॅच सुटला आहे आणि या बरोबरती धावसंख्या मात्र पुढे जाते. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय आणि या 2 षटकाच्या नंतर धावसंख्या असणार आहे 20 धावा. पहिला बॉल शशी यांचा आपण बघतायत, चांगला आलेला आहे. शशी यांना खूप अनुभव आहे खेळाचा आणि पहा या ठिकाणी पहिला बॉल शशी यांचा खूप चांगला मात्र बघायला मिळाला. 1 धावाले. शशी यांचं षटक खूप महत्वाचं आहे. ओ काय वेगान टाकलाय बॉल, खूप वेग आहे शशीकडे. तिचे चांगला बॉल यावे नक्की बघायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा स्विंगचा मारा केलाय तो शशी यांनी. पुन्हा एकदा यावेळेस जर बॉल बघितला गेला अतिशय अप्रतिम दर्जाचा चेंडू मात्र इथे नक्की बघायला मिळतोय. एसके कमांडोज संघ शशी यांच्या गोलंदाजीची धार मात्र मैदानामध्ये सातत्यानं आपल्याला बघायला मिळतीये. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल हवेमध्ये कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्रशक्ती ती आहे. बॉलला तिथे नक्कीच पकडले गेले. खूप चांगलं क्षेत्रशक्ती डीप कव्हरला नक्की पाहायला मिळालंय. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर मात्र आता बघायला मिळते. बोर्डला स्कोर कार्ड असणार आहे तो आता स्कोर कार्ड मध्ये रन जर पाहिले गेले 3 धावा आल्यात आणि या 3 धावेच्या रूपानं धावसंख्या मात्र पुढे जातीये. 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज. 8 बॉल 16 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे.
काय होते पाहूयात मैदानामध्ये आता. 8 बॉल 16 धावांची गरज. रिबाचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळाला जरूर, मात्र अतिशय सुंदर चेंडू जो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तिसरं षटक त्या ठिकाणी सुरू आहे. प्रकाश एका बाजूला खेळतायत, दुसऱ्या बाजूला विकी खेळतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बॉलिंग मध्ये. शशी आहेत बॉलिंग ट्रॅकला सज्ज. यावेळेचा बॉल देखील जर पाहायला गेला शतशक्तीला आपण पाहता बॉल पर्यंत दाखल झाले गेलेत. सिंगल धाव इथे येताना पाहायला मिळाली. 1 धाव येते आणि एका धावेनं धावफलक मात्र आपल्याला बघायला मिळेल. स्कोअर कार्ड मध्ये 25 धावा झाल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. खूपच चांगला सामना. या ठिकाणी आलेत या स्पर्धेचे रन मशीन मैडी. बोले तो इस पूरे टूर्नामेंट के मिस्टर रन मशीन. 6 बॉल 15 धावांची गरज. 25 झालेले आहेत. 39 करायचे आहेत. 25 झालेले आहेत आणि आता विजयासाठी 24 धावांची गरज. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 25 धावा. रिक्वायर करंट 8चा सुरू आहे आणि 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. आता 25 झाले, 14 करायचे. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावांची गरज विजयासाठी. पाहिजे आता काय घडते. पहिला बॉल बाउन्सर टाकलाय. शॉर्ट ऑफ प्लेइंग बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. मॅच काय सुरू आहे पहा. हा सामना अतिशय महत्वाचा आहे तो किंग 11 संघाला. 5 बॉल शेवटचे शिल्लक आहे. बॉलिंग मारू कधी जितो आपण नक्की बघतायत. 12 धावांची गरज 5 चेंडू मध्ये. दोन्ही संघामध्ये हा सामना नक्की रंगला गेलाय. 5 चेंडूचा खेळ बाकी, 12 धावांची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार पाहूयात. अतिशय चांगला बॉल आणि यावेळेस फलंदाज फसतोय जाळ्यात. मिळते सफलता जितूला. विकेटचं पतन. मग आता टॉस घेण्यासाठी या ठिकाणी आपल्या सोबत खास कॉमेंटेटर आणले. त्यांना आपण आमंत्रित केले खास मुंबईवरून. इशिका चला टॉस करू घ्या पुढच्या मॅचचा. पुण्यावरून आले इंटरव्ह्यू साठी. आता इंटरव्ह्यू द्यायचा आहे धोनी कॅप्टनने. पुढचा सामना जो कोणी आहे त्यांचे संघ मालक पटकन टॉस कवर्स मध्ये यायचा आहे. तिचे चांगला सामना या ठिकाणी होतोय आणि हा चेंडू जाईल तिथे. अतिशय सुंदर फटका. धावा मिळणार आहे मित्रांनो. मी म्हणेन या स्पर्धेतील सर्वात खतरनाक सामना सुरू आहे. आतापर्यंतचा सर्वात हाय व्होल्टेज सामना. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. काय होणार आता या सामन्यात. 3 बॉल 10 धावांची गरज. पहिल्या बॉलला 2 आल्या, दुसऱ्या बॉलला विकेट, तिसऱ्या बॉलला 2 आलेले आहेत. क्रेझीलँडचे संघ मालक आणि वस्ता दिलोनचे संघ मालक पटकन इथे यायचे. तीन बॉल 9. हा बॉल
मोठा फटका खेळला मिड विकेटला. क्षेत्रक्षक आहे तिथे बॉल पर्यंत आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा मात्र बघता बघता या ठिकाणी पूर्ण नक्कीच केल्या गेल्यात आणि इथे फलंदाज झाले बाद. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी आता 8 वाजता दिले संघ मालक 2-7 आणि क्रेझी लाईनचे संघ मालक ड्रॉस का वॉस मध्ये यायचं आहे. टॉस द्या. दोन चेंडू आणि आता 6 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ टशन, व्हॉट अ ऍक्शन. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना दोन्ही बाजूने आहे. 50-50. जीतू मात्र बॉलिंग मध्ये आहे सज्ज. आणि याच बरोबर ती शेवटचा एक बॉल कंपल्सरी चेस आहे. षटकार मारावा लागेल. रनआउटची संधी आहे आणि संधीचं सोनं केलंय. कंपल्सरी चेस. एक विकी आउट झालाय आणि पहा शेवटचा एक चेंडू आणि कंपल्सरी एका षटकारांची आवश्यकता. कोणताही वाईट नो नाही पडला तर षटकार मारावा लागेल. एक बॉल 6 धावांची गरज. बघूयात आता म्हणजे 5 धावा पाहिजे. षटकार मारावा लागेल. कंपल्सरी चेसचा नियम आहे. चौकार मारून फायदा नाहीये. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. 39 धावांचा टार्गेट आहे मित्रांनो. 34 धावा झाल्या बोर्ड मध्ये. टॉस सांगायचा आहे तिकडे. निर्णय सांगा. वाजता दिले हा टॉसला कॉइन द्यायचा कायम तुझ्या कोणी जिंकला आणि वस्तादनी काय घेतलं. वस्तादनी घेतले बॅटिंग. ओहो आता मात्र सामना आलाय. चौकाराची गरज आहे आता. ते झालं ते नव्हतं व्हायला पाहिजे. एक बॉल आणि 4 धावांची गरज आहे. आणि हा रोकला चेंडू आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. व्हॉट अ विन. जितू आणि टीम मॅच विन झालेली आहे. अभिनंदन सरपंच किंग 11. विन बाय 2 विकेट्स 2 रन्स. काय आनंद आहे. काय बाजी मारली. क्रेझी लाईन संघाचे टॉस. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. वास्तव 11 ची बॅटिंग आहे. क्रेझी लाईन संघ सर्व खेळाडू या. चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. क्रेझी लाईनचे सर्व खेळाडू चला फिल्डिंग लावून घ्या आपण.